वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलचा निकाल आता लागून जाईल आणि निकाल लागल्यानंतर निकालामध्ये आपण चॉईस फिलिंग करणार आहे आणि चॉईस फिलिंग नंतर ज्यावेळेस विद्यार्थ्याची निवड होणार आहे त्यावेळेस त्याला मेडिकल टेस्ट द्यावी लागणार आहे आणि मेडिकल टेस्ट मधून जर विद्यार्थी पास झाला तर तो फायनलला जाणार आहे. आणि आतापर्यंत असे बरेचसे मी अनुभव घेतलेले की माझे विद्यार्थी टॉप रँक मध्ये लागलेले आहेत, त्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, सिलेक्शन झालेले आणि ज्यावेळेस मेडिकल टेस्ट झालेली आहे त्याच्यामधून तो विद्यार्थी बाहेर पडलेला आहे. त्यावेळेस आम्हालाही प्रश्न पडले होते असं काही त्याच्यामध्ये तो बाहेर पडलेला आहे. त्यावेळेस आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये स्टडी केल्या. पालकांनी जाऊन तिथं भेट घेतली. अशा बऱ्याचशा गोष्टी आत्ताच्या पर्यंतच्या जे काही अनुभव आहेत ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर करणार आहे. तो सैनिक स्कूलची मेडिकल फिटनेस टेस्ट जी घेतली जाते ती कशा पद्धतीने घेतली जाते, त्याच्यामध्ये चष्मा असेल तर चालतो का, तो किती नंबर पर्यंत असला पाहिजे, फ्लॅट फीट म्हणजे काय, नॉक नीज म्हणजे काय, कोणकोणत्या टेस्ट विद्यार्थ्यांच्या केल्या जातात आणि त्यासाठी आपण काय काळजी, बेसिक काळजी आपण काय घेऊ शकतो हे डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. नमस्कार, मी मयूर कुस्तरे, आपण पाहताय एमएसके सर युट्यूब चॅनल. त्याच्यामध्ये डिटेल माहिती आपण सगळे आतापर्यंत पाहिलेल्या लाईव्ह क्लासेस या सर्व संबंधित आपले ऑलरेडी डिटेल डेली चालू असतात. तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया की लेखी परीक्षा पास आहे पण मेडिकल मध्ये बाद न होण्यासाठी, कारण जे विद्यार्थी मेडिकल मधून बाहेर पडतात असं विद्यार्थ्यांचं प्रमाण जरी कमी असलं तरी जे बाद होतात त्यावेळेस त्यांना त्याचं समजतं की अरे आपण बाद झालो, त्यावेळेस त्यांना दुःख होतं किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय असतं हे आज आपण सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. तर बघूया आपण लेखी परीक्षा पास पण मेडिकल मध्ये बाद यासाठी मेडिकल टेस्ट कशा प्रकारे घेतली जाते. तर वन बाय वन आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा डोळा. तो डोळा हा नाजूक आहे आणि डोळ्याची दृष्टी विद्यार्थ्याची चांगली असणं आवश्यक आहे, कारण एनडीए सारख्या आपण सैनिक स्कूलला विद्यार्थी टाकतोय तो एनडीएच्या सिलेक्शनसाठी आणि मग एनडीएचा जो क्रायटेरिया राहतो सिलेक्शनचा मेडिकल टेस्टचा तोच क्रायटेरिया आपल्या विद्यार्थ्यांना पण वापरला जातो. त्यासाठी डोळ्याचा जो क्रायटेरिया आहे की त्याच्यामध्ये डोळ्याची दृष्टी 6/6 म्हणजे जे काय एकदम नॉर्मल असणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल सर चष्मा चालतो का, तो लक्ष घ्या. पहिलं त्यांचं स्टँडर्ड 1 आहे की दोन्ही डोळे 6/6 चष्म्याशिवाय ही दृष्टी असणं आवश्यक आहे. आता जर समजा चष्मा असेल तरी आपल्याला स्टँडर्ड 2 किमान पात्रता म्हणजे 6/18 किंवा 6/18 किंवा चष्मा लावून ही दृष्टी त्यांना 6/6 करता आली पाहिजे. म्हणजे त्यासाठी जो काही आहे मायनस पॉवर म्हणजे मायनस नंबर जर असेल तो जास्तीत जास्त -1.5 आणि हायपरमेट्रोपिया म्हणजे प्लस पॉवर, ठीक आहे, म्हणजे जवळचं पाहण्यासाठी +2.5 अशा पद्धतीचा जो चष्मा आहे तो इथं नंबर दिला इथपर्यंत चालतो, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्याचं सिलेक्शन केलं जातं. कलर ब्लाइंडनेस गंभीर नसावा. कलर ब्लाइंडनेस पण ठीक आहे पण CP3 म्हणजे तिसरी जी लेवल आहे याच्यापेक्षा जास्त नसावा, हे पण आहे. देन भेंगडेपणा म्हणजे स्क्रीन नसावा. दोन्ही डोळ्यांनी नीट दिसणे आवश्यक आहे. हे नॉर्मल गोष्ट आहे, म्हणजे डोळ्यांबद्दलचा जो क्रायटेरिया तो क्लिअर सर्वांना झाला असेल. नंबर पण आपण पाहिलेला आहे आणि कलर ब्लाइंडनेस जरी असला तरी तो लेवल 3 पेक्षा जास्त नसावा असं पण याच्यामध्ये आहे. तर त्याचबरोबर शरीराची सामान्य तपासणी केली जाते. जे डॉक्टर्स असतात, जे सरकारी रुग्णालयामधून किंवा जे डिफेन्स क्षेत्रामधले डॉक्टर्स असतात ते त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यामध्ये शरीर ते चेक करतात की शरीर कमजोर नसावे, खूप लठ्ठपणा नसावा, कारण सैनिक स्कूलमध्ये जे एक्सरसाइज विद्यार्थी करणार आहे, ज्या लेवलची तो तयारी करणार आहे एनडीए साठी, तो पुढे जाऊन सैन्यामध्ये अधिकारी होण्यासाठी, तर त्याबद्दल त्याला खूप लठ्ठपणा नसावा, हाड व सांधे यांचे नीट विकास झालेला असावा. फ्लॅट फूट आणि नॉक नीज हे गंभीर नसावेत. म्हणजे फ्लॅट फूट म्हणजे काय, तर अशा फ्लॅट फूट म्हणजे जर आपण असा पाऊल टाकला तर तो पाऊल बरोबर सपाट असा असतो, इथं कुठेही गॅप राहत नाही, याला आपण बोलतो फ्लॅट फीट. तर असं जर असेल तर मग तो रनिंग करणे किंवा बाकीचे एक्सरसाइज त्याला जमणं अशक्य आहे. तो हा जो फ्लॅट फीट आहे, ठीक आहे, हा फ्लॅट फीट आहे आणि हा नॉर्मल फीट आहे की आपल्या इथं हा थोडासा गॅप राहिला पाहिजे. हे जर जास्त असेल, ठीक आहे, तर हे थोडं असेल तर ठीक आहे पण जास्त असेल तर तो विद्यार्थी अनफिट होऊ शकतो, याला बोलतो आपण फ्लॅट फीट. तर यासाठी जे डॉक्टर्स आहेत ते कसं चेक करतात, विद्यार्थ्याला उभं करतात, चालायला सांगतात, वेट टेस्ट, ओल्या पायाचे त्याचे ठसे चेक करतात की तो बरोबर पाय कसा पडत आहे. जर जर समजा फ्लॅट फूट जे आहे ते खूप जास्त असेल, चालताना त्याला वेदना होत असेल, धावण्यामध्ये अडथळे येत असेल तर मेडिकल बोर्ड त्याला अनफिट पण करू शकतो विद्यार्थ्याला. पण जर समजा फ्लॅट फीट हा एकदम नॉर्मल आहे, असं जास्त नाहीये, तर तो विद्यार्थी फिट पण घोषित केला जातोय की तो फिट आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची एरर आहे ती म्हणजे नॉक नीज. तर हे दिसते आपलं, हे नॉर्मल पोझिशन आहे पायांची आणि हे आहे नॉक नीज, ठीक आहे, हे आहे बो लेग्स. पण जो अडथळा आहे आपल्याला तो आहे नॉक नीज. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचे हे जे डिस्टन्स आहे हे फार कमी आहे किंवा गुडघे एकमेकाला चिकटत आहेत अशा पद्धतीने. तो ते पाहतात की गुडघ्यांमध्ये किती अंतर आहे, टाचांमध्ये किती अंतर आहे, चालण्याची पद्धत कशी आहे,
ठीक आहे. तर जास्त जर गंभीर असेल नॉकनीज तर लष्करी ट्रेनिंग मध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे अनफिट होण्याची शक्यता असते. तर अशा यासाठी आपण आता जर असं असेल तर आपण थोडेफार काय करू शकतो घरी. तर त्यासाठी आपण रोज टो रेजेस म्हणजे टो वरती चालण्याचा थोडासा सराव, पायांच्या बोटावर चालणे, वाळूत किंवा मातीत अनवाणी चालणे, आर्क सपोर्ट इन्सोल म्हणजे सपोर्ट करणारे त्या सपोर्ट करणारी चप्पल जे आहे ते आपण त्या टाईपचे वापरू शकतो. वजन जास्त असल्यास कमी करणे. तर हे नॉर्मल उपाय आहेत आणि ते एक्सरसाइज आहेत. तर नॉकनीसाठी आपण बटरफ्लाय एक्सरसाइज, स्ट्रेट लेग एक्सरसाइज, सायकलिंग, स्किपिंग आणि स्क्वॉट्स हे नॉर्मल एक्सरसाइज जर केले तरी थोडाफार फरक त्याला पडू शकतो. आपल्याला समजलं की जे फ्लॅट फिट आहेत आणि नॉकनीज आहेत हे जर अति गंभीर असतील तर विद्यार्थी अनफिट होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो हे पण आपण बघितलंय. तर लहान वयात योग्य व्यायाम केल्यास सुधारणं शक्य आहे. पण जर समजा जास्त असेल, हे जर ह्याचं प्रमाण जास्त असेल तर आपण नक्कीच डॉक्टर्स असतात जे अशा प्रकारे मेडिकल फिटनेस चेक करण्यासाठी पण डॉक्टर्स असतात की त्याच्यामध्ये अनुभव असतो डिफेन्स मधला, त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो किंवा जे नॉर्मल आपले डॉक्टर आहेत त्यांना त्याच्यामध्ये अनुभव आहे त्यांच्याकडे जाऊ शकतो. त्यामध्ये त्याचबरोबर बोलण्यामध्ये अडखळणे, स्ट्रॅमरिंग हे नसावे, डोक्याला फ्रॅक्चर किंवा विकृती नसावी. तर हे एक महत्वाचे चेकिंग होतं. त्यानंतर पुढचं जे चेकिंग आहे ते म्हणजे एअर, नोज आणि कान, नाक, घसा. तर त्याच्यामध्ये कान, नाक, घसा लक्षात घ्या, हे जे अवयव आहेत हे स्वच्छ असणं हे फार बेसिक आहे. ऐकण्याची क्षमता सामान्य असावी, कानामधून पाणी आणि पू येत नसावा. कानाचा पडदा फाटलेला नसावा, नाकात पॉलिप नसावा, टॉन्सिलचा त्रास गंभीर नसावा, म्हणजे टॉन्सिल असेल तरी काही अडचण नाही, फक्त गंभीर नसावा. त्याचबरोबर आता पुढचं पार्ट आहे हृदय आणि फुफ्फुसे. तर हृदय आणि फुफ्फुसे हे व्यवस्थित काम करत आहे. दमा, टीबी किंवा जुने फुफ्फुसाचे आजार नसावेत. त्याचबरोबर पोट आणि इतर अवयव त्याच्यामध्ये यकृत, प्लीहा सामान्य असावेत, हार्निया नसावा, किडनीचा आजार नसावा, लघवीमध्ये प्रोटीन किंवा साखर नसावी. त्यानंतर विद्यार्थ्याचं मानसिक आरोग्य कसं आहे हे पण थोडंफार चेक केलं जातं. त्यामध्ये कोणताही मानसिक आजार नसावा, इपिलिप्सी म्हणजे फिट्स विद्यार्थ्याला येत नसाव्यात, लघवीवर नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्वचेचे आजार तर त्यामध्ये ॲलर्जी, त्वचेचे गंभीर विकार नसावे. नॉर्मल असलं काही प्रॉब्लेम नाही, पण फक्त गंभीर विकार नसावेत. जर मेडिकलमध्ये आता समजा ह्या टेस्ट आपण पाहिल्या आणि आपण पाहिले की त्याच्यामध्ये काही त्यांनी लेवल ठरवले. जर अति असेल तर तो विद्यार्थी अनफिट होऊ शकतो. तर जर विद्यार्थी एखादा अनफिट झाला असेल तर तो काय करू शकतो, तो पुन्हा रिव्ह्यू करू शकतो. तो जे पालक आहे ते प्रिन्सिपलकडे अपील करता येते. त्यासाठी त्यांना रिव्ह्यू मेडिकल बोर्ड बसवला जातो. त्यामध्ये ₹100 एससी एसटी साठी, ₹50 आणि नॉर्मल बाकीच्यांना ₹100 अशी फी घेतली जाते. आणि जर तो विद्यार्थी परत एकदा त्याची टेस्ट घेतली जाते, फक्त पालकांना ज्या सेंटरला बोलवलं त्या ठिकाणी स्वतः खर्च करून जावं लागतं. आणि परत एकदा ती मेडिकल टेस्ट दिल्यानंतर जर विद्यार्थी फिट राहिला, त्यावेळेस फिट बसला, तर मग त्यांची ही फी माघार दिली जाते. तो अशा प्रकारे मेडिकल टेस्ट हे जे आहे यासाठी घाबरायची गरज नाहीये. डिटेल काय चेक केलं जाते हे आपण बघितलेलं आहे. नॉर्मली विद्यार्थी जर तंदुरुस्त असेल, हेल्दी असतील, थोडंफार ते ग्राउंडमध्ये खेळत असतील तर विद्यार्थी 100% फिट असणार आहेत. फक्त जे काही आपण पॉइंट्स बघितले ते आपण घरी पण अप्लाय करून चेक करू शकतो आणि योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन त्या गोष्टी अजून फिरसे आपल्याला जर शंका असेल तर अजून क्लिअर करू शकतो. अशा पद्धतीनं मेडिकल टेस्ट मध्ये काय असते हे आपण पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण आपले कमेंट शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सिरीज आपल्या ऑलरेडी या चॅनलवरती आहेत. कोणती स्पर्धा परीक्षा घ्या आणि नुसती गायडन्स नाहीये तर याचे लाईव्ह क्लासेस चालू आहेत. आपले विद्यार्थी आपले प्रत्येक सेन्समध्ये शिकत आहेत आणि ते आपल्याला लाईव्ह सेक्शन मध्ये जाऊन पाहता येणार आहे. तर भेटूया आपण अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा, शेअर करा, ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.